नमस्कार. मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यातले जे दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्यामधल्या फुटीनंतर त्यातून फुटून निघालेला एक गट चिन्हाकरता पक्षाच्या अधिकृत मान्यतेसाठी असे दोन्ही पक्षाचे दोन्ही गट एकमेकाविषयी झुंजत आहेत. अशा वेळी मात्र एका ज्या गटाचा या फुटीनंतर काहीसा फायदा होताना दिसतो आहे त्यातला शिंदे गट हा एक शिवसेनेतून फुटून निघालेला शिंदे गट हा एक नशीबवान गट आहे आणि या नशीबवान गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांना दोन्हीपैकी कुठलंही एक चिन्ह घेण्याची मुभा आहे. ते चिन्ह आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ किंवा शिवसेनेचं धनुष्यबाण. हा शिंदे गट या बाबतीत चिन्हाच्या बाबतीत भलताच नशीबवान ठरणार आहे. ज्या वेळेस शिवसेनेतून हे 13 खासदार फुटले आणि दिल्लीला गेले त्यावेळेस त्यांना पक्षाचे सुप्रीमो अमित शहा यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला धनुष्यबाणही देऊ, आम्ही तुम्हाला परत लोकसभेत निवडूनही आणू आणि हो तुम्हाला जर चिन्ह धनुष्यबाण हवे असेल तर धनुष्यबाण देऊ, तुम्हाला हवं असेल तर कमळ देखील देऊ. त्यामुळे या शिंदे गटाच्या या 13 खासदारांना आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही रचना आहे म्हणजे समजा शिर्डी लोकसभा मतदारसंघामधल्या विधानसभा मतदारसंघामध्ये कमळाचं प्राबल्य असेल तर लोखंडे साहेब कमळ चिन्ह घेऊ शकतात. नॉट नेसेसरी की त्यांनी धनुष्यबाण घेतलं पाहिजे. मग त्याचा अर्थ असा आहे की पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हे चिन्ह घरोघर पोहोचविण्यास मोठा हातभार लागतो. नेमका तिथला आमदार किती कुठपर्यंत मजल मारतो आहे हे कळतं. म्हणून ही मुभा ही सवलत शिंदे गटाला देण्यात आली आहे. तसं हे जरी खरं असलं तरी गेल्या 5 राज्याच्या ज्या निवडणुका आत्ताच नुकत्या संपन्न झाल्या त्यात जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाने अनेक खासदारांना विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवलं. त्यातले काही खासदार आमदार झाले, काही खासदार आमदारकीच्या निवडणुकीत पडले तर काही आमदार होऊन मंत्री देखील झाले. म्हणजे भाजप हा धक्का तंत्रामध्ये माहीर असलेला पक्ष आहे. त्याने ऐन निवडणुकीमध्ये पक्षाचे चेहरे देखील बदलण्याचं धाडस केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींभोवती निवडणूक केंद्रित करून जाऊ पाहणारं यश पुन्हा एकदा मिळून दाखवलं. आता असं आहे गेल्या 5 वर्षात म्हणजे 2000 म्हणजे मागच्या लोकसभा निवडणुकीपासूनच भाजपने 2024ची संघटनात्मक पातळीवर फार मोठी तयारी सुरू केली. लोकसभा निवडणुकीत कोण उमेदवार असेल याला महत्त्व न ठेवता थेट भाजप म्हणून आपण किती लोकांसमोर जाऊ शकतो यासाठी पराकोटीचे प्रयत्न गेल्या 5 वर्षापासून भाजपची संघटना करते आहे. मध्ये बूथ प्रमुखपासून त्या 50 प्रमुखापर्यंतच्या नियुक्त्या, बैठका, अहवाल, दौरे, संपर्क, शिदोरी बैठका हे अखंडपणे चालू आहे आणि विनाकारण वेळ जात नाही आणि पक्षाला कार्यक्रम द्यायचा म्हणून हे केलं जात नाही. यामागे एकच टार्गेट आहे 2024. एका बाजूला संघटनात्मक पातळीवर प्रचंड तयारी आहे आणि दुसऱ्या बाजूला उमेदवारी कोणाला मिळेल हे छाती ठोकपणे सांगणारा एकही खासदार आज महाराष्ट्रामध्ये नाही. एवढंच नाही तर त्यांनी भाजपने खासदारांना सुद्धा एवढ्या कामाला जुंपलं आहे. म्हणजे पक्षाचं काम असेल, सरकारच्या सरकारी कार्यक्रम जनतेपर्यंत नेण्याचा भाग असेल किंवा संघटनात्मक बांधणी असेल, यासाठी खासदारांना योगदान द्यावंच लागतं. त्यामुळे मध्यंतरी लोकमतमध्ये अशी एक बातमी प्रसिद्ध झाली की काही खासदारांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना कळवलं की आमचं आता वय झालं आहे, आम्हाला ही पक्षकार्याची दगदग सोसवत नाही, त्यामुळे आम्हाला या निवडणुकीत तिकीट नको. काहींनी असं सांगितलंय की आमचे उद्योग व्यवसाय आहेत, पक्ष कार्याला देण्या एवढा वेळ आमच्या सोबत नाही, आमच्याकडे नाही. आजवर तुम्ही आम्हाला संधी दिली याबद्दल आभारी आहोत. त्यामुळे आम्हाला
या निवडणुकीमध्ये तिकीट नको. म्हणजे उमेदवार निवडून येण्याची म्हणजे खासदार होण्याची खात्री असताना देखील काही मंडळींना हे काम सोसवत नाही. अशा पद्धतीने भाजप काम करतो आहे. राष्ट्र प्रथम ही घोषणा अंमलात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे. दृश्य स्वरूपात वृत्तवाहिन्यांवर आपल्याला ज्या टीका टिप्पण्या, भांडणं, एकमेकाविरुद्ध खालच्या पातळीवरच्या टिप्पण्या ऐकायला मिळतात, ते ह्या गदारोळामध्ये शांतपणे भाजप काय करतो आहे हे भाजपची ज्यांना माहिती आहे त्या माध्यम प्रतिनिधींनी लक्षात घ्यायला हवं की भाजप अत्यंत शांतपणे काय करतो आहे. जोडीला धक्कातंत्र आहे. इलेक्टिव्ह मेरिट हा निर्णय हा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा प्रत्येक राजकीय दृष्टिकोनातून, प्रत्येक राजकीय पक्षाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असला तरीही इलेक्ट झालेला माणूस पक्षाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे हे पाहणारा भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे. ही बाब या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर किंवा या लोकसभा निवडणुकी आपण जसं पाहतो त्यावेळेस लक्षात येते. आज त्यामुळेच मी बघायला सांगितलं, छाती ठोकपणे कुणीही सांगू शकत नाही मला उमेदवारी मिळू शकेल. निवडणुकीत जय पराजय, निवडणुकीमध्ये निर्माण होणाऱ्या लाटा, निवडणुकीचे ऐनवेळी निवडणुकीला मिळणारी कलाटणी, ह्या अनेक बाबी आहेत. तो आजचा आपला विषय नाही. पण जसं मगाशी मी सांगितलं 13 खासदार फुटले त्यावेळेसच त्यांना ही सवलत देण्यात आली आहे. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. म्हणजे कुणाला कमळ घ्या, कुणी लागलं तर धनुष्यबाण घ्या. आता बघा, एकाच दिवशी 14 तारखेला एकाच दिवशी त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी महायुतीचे मेळावे घेऊन समन्वय घडून आणायचा आहे. हे असं ठरलंय. तो प्रत्यक्षात तो 100% घडला जाईल का नाही, ते ठरल्याप्रमाणे होईल का नाही, पण 14 तारखेला एकाच दिवशी राज्यभर जिल्हाभर त्यांचे महायुतीचे मेळावे संपन्न होतील. 22 तारखेला 22 सप्टेंबरला श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा आहे. आता हे श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे गावातल्या एखाद्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा नव्हे, टाटा बिर्लांनी उभारलेल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा नव्हे, किंवा इस्कॉननी उभारलेल्या जागतिक दर्जाच्या एका मोठ्या टेम्पलची, हायफाय टेम्पलची प्राणप्रतिष्ठा नव्हे. भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, संघ परिवार हा ह्या मंदिर निर्माणाकडे राष्ट्र निर्माण म्हणून पाहत आहे. म्हणजे राष्ट्राचं पुनरुत्थान, म्हणजे आपला जो राष्ट्रवाद आहे, आपलं जे स्वत्व आहे, आपला आदर्श पुरुष, आपला राष्ट्रपुरुष हा प्रभू श्री रामचंद्र आहेत. आणि त्यांच्या जन्मभूमीवर परकीय आक्रमकांनी ती उद्ध्वस्त केली. याचं कारण आपल्यातली ऊर्जा, आपल्यातलं स्वत्व त्यांना मारायचं होतं, आपलं मॉरल नष्ट करायचं होतं, आपली संस्कृती नष्ट करायची होती. आज एवढ्या प्रदीर्घ काळाच्या 400 वर्षाच्या लढ्यानंतर राष्ट्रपुरुष राम याचं मंदिर तिथे उभारलं जात आहे. ज्या वेळेस विश्व हिंदू परिषदेने गावागावातून शिलापूजन करून तिथपर्यंत त्या शिला नेल्या, त्यासाठी हजारो शेकडो कार्यकर्ते खपले, जे आज कुठेही कुणालाही माहीत नाही. ज्या कारसेवकांनी अंगावर गोळ्या झेलल्या त्यांची अर्धवट अवस्थेत म्हणजे अर्धवट मृत अवस्थेत असलेली प्रेत शरीरामध्ये फेकून देण्यात आली. या बलिदानाचा, या रक्ताने तो पवित्र झालेला असा ते राष्ट्र निर्माण मंदिर आहे. त्यावेळेस जे स्लोगन, त्यावेळेस जे गीत रचण्यात आलं होतं, अब न झुकेंगे, अब न झुकेंगे, अब न सहेंगे, घटना ये अपमान की, ग्राम ग्राम से अवधपुरी को चली शिला श्री राम की. अवधपुरीला, अयोध्येला ज्या शिला जात आहेत, हा राष्ट्रावरचा कलंक, राष्ट्राचा अपमान धुवून काढण्यासाठी आहे. म्हणजेच एका अर्थाने राष्ट्रवादाचं स्फुल्लिंग भारतीय जनता पक्षाला या निमित्तानं पेटवायचं आहे. म्हणून राष्ट्र निर्माण या हेतूने भारतीय जनता पक्ष या श्रीराम मंदिर उभारणीकडे बघतो आहे. अशा ज्या कारसेवकांचं बलिदान झालं, ज्या रामशिलांचं गावगाव पूजन करून त्या अयोध्येला गेलं,
त्याच धर्तीवर आता अक्षता पूजन गावागावात वाड्या वस्त्यावर गेलं. आता अक्षता घरोघर जात आहेत. देशभर दिवाळी साजरी होणार आहे आणि 22 तारखेनंतर भारतीय जनता पक्ष ॲक्शन मोडवर येणार आहे. त्याच्या आत ही सगळी पूर्वतयारी आहे. ही तयारी केवळ अक्षता देऊन निवडणुकीचं बिगुल फुंकण्यापुरती नाही. एका बाजूला संघटनात्मक पातळीवर 5 वर्षापासून सातत्याने भाजपने तयारी केली आहे. आज साधन दृष्ट्या बलाढ्य असलेला, विचारधारेवर चालू पाहणारा, विचारधारा टिकवण्यासाठी वाटेल त्या तडजोडी करणारा भारतीय जनता पक्ष आता 22 जानेवारी नंतर ॲक्शन मोडवर येणार आहे. पण या सगळ्या देशभर चाललेल्या मोठ्या उथलपुथलमध्ये शिंदे गट मात्र भाग्यवान आहे. त्यांना एकाच वेळेस दोन्हीपैकी कुठले एक चिन्ह वापरण्याची मुभा आहे. माझं हे चिन्हाबाबतचं आणि भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीच्या तयारीबाबतचं विश्लेषण जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.